मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, तुम्ही आता इयत्ता चौथीमध्ये गेलात आणि इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्याअगोदरच मी तुमची इयत्ता पहिली दुसरीच्या स्वर, व्यंजन आणि बाराखडी याची उजळणी घेतली आणि त्या भागामध्ये सुद्धा मी तुम्हाला हेच पुन्हा सांगत आले की जोपर्यंत भाषेचा पाया हा पक्का होणार नाही तोपर्यंत तुम्ही या भाषेच्या अभ्यासक्रमामध्ये आणि पुढील आयुष्यामध्ये सुद्धा प्रगती साधणार नाही. मुलांनो, मला वाटतं त्या उजळणीतून तुमची स्वर, व्यंजन, बाराखडी यांचा पाया पक्का झाला असेल. तर आपण आता तिसरी आणि चौथी असे जसे जसे इयत्तांमध्ये तुम्ही पुढे जात जाल तशी जशी भाषेची व्याप्ती वाढत जाईल. तर आता पहिली दुसरीमध्ये जसे तुम्ही स्वर, व्यंजन, बाराखडी शिकलात, इयत्ता तिसरीमध्ये गेल्यावर बाराखडीपासून तुम्ही शब्द तयार करून त्या शब्दांना वाक्यात गुंफायला लागलात. म्हणजेच तुम्हाला हळूहळू मराठी भाषा हळूहळू कळायला लागली. कारण की बाराखडी समजली नाही तर शब्द तयार होणार नाहीत आणि शब्द जमले नाहीत तर त्यापासून वाक्य तयार होणार नाही. म्हणजेच ही साखळी तुम्हाला हळूहळू पुढे न्यायची आहे. तर मुलांनो, आपण आता सुरुवात प्रथम शब्दांपासूनच करूया. तर शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक असतो. म्हणजेच शब्द म्हणजे काय असतो तर कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असं म्हणतात. आता उदाहरणार्थ इकडे मी दिलं आहे प अधिक व अधिक न बरोबर पवन. म्हणजेच ही वेगवेगळी अक्षरं मिळून एक शब्द तयार झालेला आहे आणि हा शब्द तुम्ही नंतर अशा शब्दाच्या आधारे अनेक शब्द मिळून तुम्ही पुढे वाक्य तयार करत जाल. तर मुलांनो, शब्द हे तुम्हाला माहितीच आहेत, पण शब्दाची व्याख्या समजायची नीट आहे की कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला म्हणजेच कोणतीही अक्षरं एकत्र आली म्हणजे शब्द तयार होतो असं नाही आहे. ती अक्षरं एकत्र येऊन त्या शब्दाला काहीतरी अर्थ असला पाहिजे तरच तो शब्द अर्थपूर्ण असतो, नाहीतर त्या शब्दाला काहीच महत्त्व नसतं. मुलांनो, हा शब्द वापरूनच तुम्ही वाक्य तयार करता आणि ही वाक्य तुमच्या रोजच्या आयुष्यात वापरता. म्हणजे घरात, शाळेत, शेजाऱ्यांशी बोलताना अशा अनेक शब्दांचा तुम्ही उपयोग करता. म्हणजेच बोलण्यातला, वाचण्यातला हा शब्दांचा अर्थ तुम्हाला काही ना काहीतरी सांगत असतो आणि तो शब्दाचा अर्थ तुम्हाला नेमका कळला तरच ते वाक्य अर्थपूर्ण होतं. मुलांनो, आपण वेगवेगळ्या तुम्ही भाषा शिकता. मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि या प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे शब्द तुम्ही वापरता आणि मग जसे जसे तुम्ही शब्द अनेक वापरता तुमचा शब्दांचा साठा वाढत जातो आणि नवे नवे शब्द वापरात येतात, नवे नवे त्या शब्दांचे अर्थ वापरात येतात. बघा, तुम्ही मुलं वाचन करता, शब्द ऐकता, पुस्तकातून वाचता, वर्तमानपत्रातून वाचता आणि तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळते. म्हणजेच त्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला कळतात आणि नवीन नवीन शब्दांची ओळख होते आणि तुमच्या या शब्दांच्या साठ्यात भरच पडत असते. म्हणून शब्दांचा साठा वाढविणे हा या शिक्षणातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र ह्या शब्दांचा अर्थही तुम्हाला अगदी पूर्णपणे कळला तरच त्या वाक्याचा अर्थही तुम्हाला लागतो. म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये 4-5 शब्द असतील, मात्र त्या शब्दांची त्या वाक्यामध्ये काय जागा आहे, त्या शब्दाचा त्या वाक्यात कशासाठी उपयोग होतो, नेमकं त्या शब्दाचा त्या वाक्यात काय स्थान आहे, हे तुम्हाला नीट माहिती असलं पाहिजे. म्हणूनच इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात करताना आपण व्याकरणाचे काही भाग बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू या शब्दांचे वाक्यातले नेमके स्थान आणि अर्थ माहिती होणार आहेत. मुलांनो, मी तुम्हाला आता काही चित्र दाखवते. आता या पहिल्या चित्रामध्ये फळांची टोपली आहे. या टोपलीमध्ये विविध फळं दिसत आहेत. सफरचंद, अननस, संत्री, द्राक्ष अशी विविध प्रकारची फळं तुम्हाला या चित्रात दिसत आहेत.
आता ही जी मी नावं घेतली, ती नावं घेतल्याबरोबरच तुम्ही काय केलं? तुम्ही त्या चित्राकडे म्हणजे त्या फळाकडे बघितलं, बरोबर? म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की अननस कोणत्या फळाला म्हणतात. अननस, परत द्राक्ष, परत संत्री, अशी सगळी फळं या प्रत्येक फळांच्या वर्णनावरून आणि नावावरून तुम्ही ओळखता, बरोबर की नाही? म्हणजे कोणत्याही फळाचं नाव मी घेतलं तर तुमच्या डोळ्यासमोर अगदी तंतोतंत तेच फळ येतं. आता या चित्रामध्ये बघा, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं? तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. जास्वंद आहे, झेंडू आहे, सूर्यफूल आहे, कमळ आहे. मग जसे फळांप्रमाणेच फुलांची चित्रही यांची नावांप्रमाणे तुमच्या डोळ्यासमोर फुलं येतात. कमळ म्हटलं की डोळ्यासमोर कमळ येतं. जास्वंद म्हटलं की डोळ्यासमोर जास्वंद येतं. त्याचे विविध रंग येतात. मुलांनो, म्हणजेच फळांचे जसे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर चित्र येतात, तशीच फुलांची सुद्धा चित्र येतात. आता या चित्रामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या वस्तू दिसत आहेत, बरोबर की नाही? आणि या वस्तू तर तुमच्या घरातल्याच आहेत, कारण की या सगळ्या वस्तू तुम्हाला घरात दररोज दिसत आहेत. त्यामुळे तुमची या वस्तूंची खूप छानपणे ओळख आहे. म्हणजे टेबल, खुर्ची, फॅन, कपाट, फ्रीज, या सगळ्या वस्तू तुम्ही रोज बघत आहात. आणि फळांप्रमाणे, फुलांप्रमाणे या चित्रांमध्ये ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा तुमच्या डोळ्यासमोर येतात. तुम्ही टी व्हीला फ्रीज म्हणणार का? नाही. सोफ्याला कपाट म्हणणार का? तर नाही. म्हणजेच प्रत्येक वस्तूचं जे ठरलेलं नाव आहे त्या नावाप्रमाणेच तुम्हाला त्यांची ओळख आहे, बरोबर की नाही? आता ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतं बरं? ताजमहल. तुमच्यापैकी बहुतेक मुलांनी या ठिकाणी प्रवास केला असेल किंवा या स्थळाला तुम्ही भेट दिली असेल. आणि आपल्या भारत हा या ताजमहलामुळे तर खूपच प्रसिद्ध आहे. मुलांना, तुम्ही जरी या स्थळाला भेट दिली नसली तरी वर्तमानपत्रात, टी व्हीवर तुम्ही या चित्राचं किंवा या स्थळाचं नक्कीच तुम्हाला माहिती मिळाली असेल. तर म्हणजे आपल्या भारत देशात खूप अशी ठिकाणं आहेत जी प्रसिद्ध आहेत आणि त्या ठिकाणांची नावंही खूप प्रसिद्ध आहेत की अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला ती स्थळं नावं घेतल्याबरोबरच त्यांच्या डोळ्यासमोर ती चित्रं येतात. आता हे ताजमहलचं चित्र आहे, म्हणजेच भारतातलं अगदी प्रसिद्ध ठिकाण, बरोबर की नाही? आता आता ही तुमची आवडती गोष्ट तुम्हाला दिसत आहे. अगदी बरोबर. ही कोण आहे? तर परी. तर आता ही परी आहे हे तुम्हाला कसं कळलं बरं? तर मुलांनो, तुमची आजी, तुमची आई, काकी, ताई, कोण ना कोणतरी तुम्हाला लहानपणी किंवा आत्ता अजूनसुद्धा गोष्टी सांगत असतील आणि त्या गोष्टीमध्ये बहुतेक करून परी, राक्षस, राजकुमार अशी पात्रं येत असतात. तर मुलांनो, ही परी तुम्ही कधी बघितली आहे का? किंवा कधी तुम्हाला राक्षस दिसलाय का? नाही ना? मात्र तुमच्या गोष्टीमध्ये म्हणजे आजीने सांगितलेल्या गोष्टीमध्ये या सगळ्या परीच्या कथा, राजकुमाराच्या कथा, राक्षसाच्या कथा या सगळ्या येतच असतील. म्हणजेच या गोष्टी काय आहेत? तर काल्पनिक आहेत. म्हणजेच ज्या डोळ्यांना कधी तुम्ही बघितलं नसेल त्या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी आहेत, पण तरीसुद्धा तुम्हाला त्याची नावं माहिती आहेत की नाही? म्हणजे परीचं असं नाव घेतलं की तुमच्यापुढे मस्त पंख लावलेली, अशी गोरी गोरी पान, सफेद ड्रेस घातलेली अशी परी येते की नाही? आणि राक्षस असं म्हटलं की अकराळ विकराळ चेहऱ्याचा, अगदी मोठे मोठे दात बाहेर असलेला असं चित्र समोर येतं. म्हणजेच भले हे चित्रे या व्यक्ती तुम्ही समोर बघितल्या नसतील, प्रत्यक्ष बघितल्या नसतील, पण कल्पनेत म्हणजे काल्पनिकमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेत. तर मुलांनो, या सगळ्या चित्रांचा दाखवण्याचा मुख्य उद्देश हाच की ह्या ज्या प्रत्येक वस्तूला, फळाला, फुलाला, घरातल्या वस्तूंना आणि ह्या काल्पनिक वस्तूंना जी काही नावं दिलेली आहेत त्या नावांवरून त्या व्यक्तींची, वस्तूची ओळख होते. म्हणून आज आपण ह्याच नावांवरून एक व्याकरणाचा भाग शिकणार आहोत. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही.
आपण व्याकरणाचा नाम हा भाग बघणार आहोत. मुलांनो, हा सुरुवातीचा भाग खूपच सोपा आहे. कारण की अर्धा भाग तर तुम्हाला ह्या चित्रांवरून, या नावांवरूनच कळला असेल की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसे शब्द वाक्यामध्ये महत्त्वपूर्ण असतात आणि त्या शब्दाचं स्थान, अर्थसुद्धा त्या वाक्यामध्ये अगदी महत्त्वपूर्ण असतो. म्हणून जर तो शब्द नाम असेल तर तो कसा ओळखायचा आणि त्याचं स्थान कसं असतं हे आपण आज या भागात पाहणार आहोत. चला तर मग मुलांनो, आपण या नामची अधिक माहिती करून घेऊया. मुलांनो, नाम याची आपण आधी व्याख्या समजून घेऊया. आता व्याख्या म्हणजे काय, तर नाम कशाला म्हणतात आणि नाम कसं ओळखायचं हे आधी आपण समजून घेऊया. कुठल्याही व्यक्ती, प्राणी, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना दिलेल्या नावाला नाम असं म्हणतात. मुलांनो, आता या व्याख्येवरून मी तुम्हाला जी चित्र दाखवली त्या चित्रांचा तुम्हाला अंदाज आला असेल. म्हणजेच व्यक्ती, आता मुलांची नावं, मुलींची नावं किंवा घरातल्या आपण जे आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकी ही जी नाती आहेत त्यांची नावं, त्यांची वैयक्तिक अशी नावं, ही जी नावं असतात त्याला नाम म्हणतात. आता प्राणी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे वाघ, सिंह, हत्ती हे सगळे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना प्रत्येकाला वेगवेगळी नावं आहेत आणि त्या प्रत्येक प्राण्याच्या वैशिष्ट्यावरून ती नावं तुम्ही ओळखता. म्हणजे मी वाघ म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर वाघाचं चित्र येतं, बरोबर की नाही? कारण की ती नावं त्यांना दिलेली आहेत आणि त्यामुळे आपण त्या नावावरूनच त्या प्राण्याला ओळखतो. आता स्थळ, मी मगाशी तुम्हाला चित्रामध्ये ताजमहलचं चित्र दाखवलं. म्हणजेच एखादी वास्तू किंवा एखादं ठिकाण, तुम्ही कुठल्या ठिकाणी राहता, ठाण्यात राहता, मुंबईत राहता, ते स्थळ आणि वास्तू म्हणजे तुम्ही एखाद्या वास्तूला कुठल्या भेट दिली असेल तर ताजमहल आहे, कुठले किल्ले आहेत, गड आहेत, असे भरपूर ठिकाणं म्हणजे या स्थळांची, वास्तूंची नावं तीसुद्धा प्रत्येक स्थळाला, वास्तूला नावं दिलेली आहेत. आता वस्तू, मी मगाशी तुम्हाला घरातल्या वस्तू दाखवल्या आणि घरातल्याच असं नाही, आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही नावं आहेत. किंवा काल्पनिक वस्तू, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की परी, राक्षस या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी आहेत. या तुम्हाला कथा, परीकथेच्या कथा, राजकुमाराच्या कथा, राक्षसाच्या कथा खूप आवडतात आणि तुमचे आजी आजोबा, तुमचे आई वडील तुम्हाला लहानपणी हे सगळं सांगत असेल. अगदी आत्तासुद्धा तुम्ही त्या गोष्टी अगदी मनापासून ऐकता. ह्या ज्या परी आहे, राक्षस आहेत, ह्या भलेही तुमच्या समोर नसतील, तुम्हाला प्रत्यक्ष दिसले नसतील, पण तुम्हाला त्यांच्या गोष्टी ऐकायला आवडतं. आणि परी म्हटल्यावर, राक्षस म्हटल्यावर तुम्हाला त्याची कल्पना तुम्ही मनातल्या मनात करता, अरे परी अशी असते, अरे राक्षस असा असतो. म्हणजेच पण यांनासुद्धा ही जी नावं आहेत त्याच्यावरूनच तुम्ही ओळखता. म्हणूनच या सगळ्या गोष्टींना दिलेली जी नावं आहेत त्याला म्हणतात नाम. आता म्हणून मी खाली काही उदाहरणं दिली आहेत. तर मोगरा, टेबल, मेघा, भारत, वाघ. आता ही जी सगळी नावं दिलेली आहेत ती वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीची आहेत. म्हणजे मोगरा हे कसलं नाव आहे? फुलाचं नाव आहे. टेबल काय आहे? तर एका वस्तूचं नाव आहे. मेघा काय आहे? तर एका मुलीचं नाव आहे. भारत काय आहे? तर आपल्या देशाचं नाव आहे. आणि वाघ काय आहे? तर प्राण्याचं नाव आहे. मुलांनो, म्हणूनच हे जी मी व्याख्येमध्ये तुम्हाला व्यक्ती, प्राणी, स्थळ, वस्तू, काल्पनिक गोष्टी या सगळ्या गोष्टींनी जी नावं दिलेली आहेत त्याला नाम असं म्हणतात. तुम्हाला हळूहळू जशी जशी वाक्य समोर येतील तशी तशी त्या वाक्यांमध्ये तुम्हाला नाम ओळखायला अगदी सोपं जाईल. कारण की जर तुम्हाला नामाची व्याख्या कळली आणि संकल्पना कळली तर तुम्हाला वाक्यात कोणतं नाम आहे, कुठला शब्द नाम या अर्थाने आहे हे ओळखण्यास कठीण जाणार नाही. चला तर मुलांनो, आपण काही आणखी उदाहरणांचा अभ्यास करूया. मुलांनो, आपण पुन्हा एकदा नामाची व्याख्या बघूया. म्हणजे नाम कशाला म्हणतात याची पुन्हा एकदा तुमची उजळणी होईल. कोणत्याही
दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असं म्हणतात. आणि इथेही काही उदाहरणं दिली आहेत: कावळा, वाघ, गुलाब, आंबा, पुस्तक. आता आपण काही उदाहरणं बघूया. भारत माझा देश आहे. या वाक्यात नाम काय आहे? तर भारत. कारण की देशाचं काय नाव आहे? आपल्या भारत. घोडा हा पाळीव प्राणी आहे. म्हणजे तिथे प्राण्याचं नाव काय आहे? तर घोडा. घोडा हा पाळीव प्राणी आहे आणि भारत माझा देश आहे. मुलांनो, पुढच्या इयत्तांमध्ये तुम्ही नामाची अधिक विस्तृतपणे माहिती करून घ्याल. या भागामध्ये आपण फक्त प्राण्याचं नाव, देशाचं नाव असं वस्तूंचीच नावं बघणार आहोत. भीम दररोज शाळेत जातो. इथे कोणाचं नाव आलं आहे? मुलाचं नाव आलं आहे की भीम. म्हणजे या वाक्यात भीम हे नाम आहे. मी रोज सफरचंद खातो. म्हणजे या वाक्यात सफरचंद हे नाम आलं आहे. आपण आता इथे आणखी काही उदाहरणं बघूया, ज्याच्यामुळे तुम्हाला नामाची अधिक चांगल्या प्रकारे ओळख होईल आणि तुम्हाला वाक्यातून नाम चांगल्या प्रकारे ओळखता येईल. पहिलं वाक्य: मला आंबा खूप आवडतो. म्हणजे इथे नाम काय आहे? मी अधोरेखित केलं आहे बघा, आंबा. काय आहे आंबा? तर फळाचं नाव आहे. म्हणून या वाक्यात नाम आहे आंबा. मला, खूप, आवडतो ही कशाचीच कुठल्याही वस्तूचं, व्यक्तीचं, प्राण्याचं नाव नाही आहे. म्हणून कोणत्याही वाक्यात नाम ओळखताना आधी आपण नामाची व्याख्या आठवायची की कुठल्याही वस्तूचं, व्यक्तीचं, प्राण्याचं, पशुचं, पक्ष्याचं, फळाचं, फुलाचं, काल्पनिक गोष्टीचं नाव म्हणजे नाव. मग इथे वाक्यामध्ये काय आले आहेत? फळाचं नाव आलं आहे आंबा. रमेश खुर्चीवर बसला. रमेश हे काय आहे? तर मुलाचं नाव आहे आणि खुर्ची हे वस्तूचं नाव आहे. म्हणजेच या वाक्यात दोन नाम आहेत. मुलांनो, असं काही नसतं की वाक्यात एकच नाम येईल. कधी कधी दोन नाम येऊ शकतात, तीन नाम येऊ शकतात. हे त्या वाक्यावर अवलंबून असतं. पण त्या वाक्यातली नाम तुम्हाला ओळखायचीच आहेत. आता तिसरं वाक्य: प्रकाश रोज अभ्यास करतो. प्रकाश हे काय आहे? तर मुलाचं नाव आहे. कोण अभ्यास करतो आहे? प्रकाश. आणि ते काय आहे? मुलाचं नाव आहे. जर तुम्हाला नाम ओळखताना गोंधळ झाला तर बाकीचे शब्द तुम्ही पुन्हा एकदा वाचायचे त्या वाक्यातले. म्हणजे तुम्हाला आणि नामाची व्याख्या जर तुमच्या डोक्यात अगदी पक्की बसली तर तुम्हाला वाक्यातले नाम ओळखताना काहीही अडचण जाणवणार नाही. आता अजून काही वाक्य आपण बघूया. मला कलिंगड खूप आवडतो. आता मला काय आवडतं आहे? तर कलिंगड. आणि कलिंगड हे कशाचं नाव आहे बरं? अगदी बरोबर, फळाचं नाव आहे. मगाशी मी चित्र दाखवलं तुम्हाला फळांचं. त्यात वेगवेगळ्या प्रकारची फळं होती आणि ती तुम्ही ओळखलीत. मग त्याचप्रमाणे या वाक्यात आता जे फळाचं नाव आलं आहे तेही ओळखायचं आणि ते आहे आपलं नाम, कलिंगड. मधुरा छान गाणी गाते. गाणं कोण गात आहे? तर मधुरा. म्हणजेच मुलीचं नाव इथे काय दिलेलं आहे? तर मधुरा. भारताची राजधानी दिल्ली आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की एका वाक्यात दोन किंवा तीन, दोनापेक्षा अधिक कितीही नामं येऊ शकतात. मग ती तुम्हाला ओळखायची आहेत. आता इथे भारताची राजधानी दिल्ली आहे. भारत हे काय आहे? तर आपल्या देशाचं नाव आहे. आणि दिल्ली हे काय आहे? तर शहराचं नाव आहे. म्हणजेच भारताची राजधानी दिल्ली आहे या वाक्यात दोन नाम इथे आपल्याला दिसतात. एक देशाचं नाव आणि एक शहराचं नाव. म्हणजेच या वाक्यात आपल्याला दोन नाम मिळतात. मुलांना अशी अनेक वाक्य तुमच्यापुढे येतील की ज्याच्यात कधीकधी एक नाम असेल, कधीकधी दोन असतील किंवा दोनापेक्षा जास्तही असतील. पण तुम्हाला ती नक्की ओळखता आली पाहिजेत. मला असं वाटतं की नामाच्या व्याख्येवरून आणि या एवढ्या उदाहरणावरून, चित्रांवरून तुम्हाला नाम ही संकल्पना काय आहे ही अगदी तंतोतंत कळली असेल. आणि इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमात तुम्हाला जिथे जिथे नामाचा उल्लेख येईल किंवा जिथे जिथे नामाचं तुम्हाला अभ्यास करायचा असेल तिथे तुम्ही नाम शिकाल आणि त्याचा सराव कराल. तर मुलांनो, इथेच तुम्हाला नाम हे भाग कळला असेल अशी मी आशा करते. आणि त्या नामावर जी काही तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील वर्कशीटमध्ये, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नीट देता येतील आणि तुम्ही नाम ओळखून अगदी बरोबर ओळखता येईल अशी मला आशा आहे. धन्यवाद.